काही घटना ना वरवर पाहता खूप सरळ आणि साध्या वाटतात, पण जसजसा आपण त्यांच्या खोलात जातो तसतसे अनेक गुंतागुंतीचे आणि अस्वस्थ करणारे प्रश्न समोर येऊ लागतात. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत, जिने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वादळ निर्माण केला आहे. आणि हाच तो प्रश्न आहे. रोहित पवारांनी विचारलेला हा एकच प्रश्न या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं आणि खूप गंभीर वळण देतो. याच प्रश्नाचा धागा पकडून आपण या घटनेच्या प्रत्येक पैलूवर नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर ह्या सगळ्या वादाचं मूळ आहे तरी कुठे? ते आहे पायलटच्या एका निर्णयामध्ये आणि त्या एका असामान्य परिस्थितीत, ज्या परिस्थितीत विमानाने उड्डाण घेतलं. आता बघा, विमानोड्डाणाचा एक साधा नियम असतो. जेव्हा व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता 5000च्या खाली असते तेव्हा टेक ऑफ करणं हे अत्यंत धोकादायक समजलं जातं. पण तरीही या नियमाकडे सरळ दुर्लक्ष करून या विमानाने उड्डाण केलं. खडा प्रश्न हा आहे की असं का केलं गेलं? आणि मग जेव्हा तपास झाला तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की पायलट पूर्णपणे शुद्धीत होता. त्याच्या शरीरात अल्कोहोल, ड्रग्ज किंवा इतर कुठलाही विषारी पदार्थ नव्हता. ह्यामुळे तर हे प्रकरण आणखीनच गूढ बनतं. कारण मग प्रश्न उभा राहतो की एका शुद्धीत असलेल्या अनुभवी पायलटने एवढा जीवघेणा धोका का पत्करला असेल? आणि इथेच या कथेत एक मोठा ट्विस्ट येतो. एक खळबळजनक आरोप समोर येतो की विमान कंपनीचा मालक व्ही.के. सिंग नावाच्या व्यक्तीने पायलटला फोन करून हे शब्द बोलले होते. जर हे खरं असेल तर मग हा अपघात नाही, यामागे कुणाचा तरी दबाव होता असं म्हणावं लागेल. या एका आरोपामुळे दोन नावं थेट संशयाच्या भोवऱ्यात येतात: व्ही.के. सिंग आणि त्यांची कंपनी व्ही.एस.आर. एव्हिएशन. मग नक्की कोण आहेत हे व्ही.के. सिंग आणि काय आहे त्यांच्या कंपनीचा इतिहास? चला पाहूया. व्ही.एस.आर. एव्हिएशन हे काही साधीसुधी चार्टर कंपनी नाहीये. तिचा भूतकाळ पाहिला तर आणखी काही गोष्टी समोर येतात ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे इथे एक पॅटर्न दिसायला लागतो. नियमांचं पालन न केल्याबद्दल चौकशी, हाय प्रोफाईल व्यक्तींसोबतच्या घटना आणि आता तर थेट पायलटवर दबाव आणल्याचा आरोप. हे सगळं याच एका कंपनीशी जोडलं गेलंय. आता ही गोष्ट अपघाताच्या ठिकाणाहून थेट पोहोचते जयपूरमधल्या एका शाही विवाह सोहळ्याकडे. नोव्हेंबर 2024 मध्ये व्ही.के. सिंग यांच्या मुलाच्या लग्नात असं काय घडलं ज्यामुळे या प्रकरणात एक पूर्णपणे नवीन आणि धक्कादायक वळण आलं? आता जरा पाहुण्यांची यादी बघा. रोहित पवारांच्या आरोपानुसार या लग्नाला राजकारणातील अनेक मोठमोठी नावं हजर होती. आणि याच यादीमुळे या प्रकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा पैलू समोर येतो, तो म्हणजे हितसंबंधांचा. म्हणजे विचार करा, परिस्थिती किती गंभीर आहे. ज्या मंत्रालयावर या अपघाताच्या निष्पक्षपाती चौकशीची जबाबदारी आहे, त्याच मंत्रालयाचे मंत्री ज्या कंपनीची चौकशी व्हायची आहे तिच्या मालकाच्या घरच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात असा आरोप आहे. यालाच तर म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. हा थेट हितसंबंधांचा संघर्ष नाही का? आणि जेव्हा असे संबंध समोर येतात तेव्हा साहजिकच संपूर्ण चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. आरोपही तसाच आहे की ही चौकशी पुढे जाऊच दिली जात नाहीये, उलट ती पद्धतशीरपणे अडथळे आणले जात आहेत. म्हणजे बघा, एफ.आय.आर. नोंदवण्यापासून ते सीबीआय चौकशीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही चौकशी कुठेतरी अडकवल्याचा किंवा थांबवल्याचा आरोप होतोय. जणू काही सत्य बाहेर येऊच नये यासाठी हे सगळं सुरू आहे. आणि हा आकडा बघा, 26 दिवस. एखादं प्रकरण देशातल्या सर्वात मोठ्या तपास यंत्रणेकडे जायला 26 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागणं हे नक्कीच विचार करायला लावणारं आहे. हा विलंब नेमका का झाला? एकीकडे चौकशीत अडथळे आणि दुसरीकडे एका रेकॉर्डेड कॉलमध्ये व्ही.के. सिंघांच्या वकिलाने कथितरित्या असं विधान केलं. यातून असा संशय येतो की अपघाताचं खापर पायलटवर फोडण्याचं एक नॅरेटिव्ह सुरुवातीपासूनच तयार केलं जात होतं का? आणि या सगळ्या घटनाक्रमामुळे आज आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत जिथे अनेक गंभीर आरोप आहेत, पण त्यांची उत्तरं मात्र मिळालेली नाहीत. आणि म्हणूनच हा वाद आता फक्त एका अपघातापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एका मोठ्या राजकीय लढाईचं स्वरूप घेत आहे. हेच ते मोठे प्रश्न आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहेत. आणि याच प्रश्नांमुळे एका पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे. आणि आता हीच उत्तरं मिळवण्यासाठी हा लढा आता राज्याच्या बाहेर देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच संसदेत मांडण्याची तयारी सुरू झाली आहे, जेणेकरून यावर देश पातळीवर चर्चा व्हावी. शेवटी हा अपघात आपल्यासमोर एक मोठा आरसा ठेवतो. तो आपल्याला विचारायला भाग पडतो की जिथे सत्ता, राजकारण आणि वैयक्तिक संबंध इतके घट्ट विणलेले असतात, तिथे खरं सत्य कधी बाहेर येईल आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागेल.